नवी मुंबईतल्या EWSच्या 791 घरांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी लक्षवेधीद्वारे हा घोटाळा उघडकीला आणलेला आहे। 11 विकासकांवर घोटाळा केल्याचा ठपका देखील ठेवला गेलेला आहे। नवी मुंबई महानगरपालिका नगर विकास विभागातल्या अधिकाऱ्यांवर सुद्धा ठपका ठेवण्यात आलेला आहे। या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आलेली असून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी समिती स्थापन करण्याचे आदेश देखील दिले। नवी मुंबई महापालिकेमध्ये जवळजवळ 10-11 मोठ्या बिल्डर्सनी सुरुवातीच्या सगळ्या कालावधीमध्ये ही घरं बांधली, ऑफिशियली बांधून ती म्हाडाला हँडओव्हर केली आणि सगळं व्यवस्थित पार पडलं। पण त्याच महापालिकेमध्ये त्याच वेळेला काही अधिकाऱ्यांनी बिल्डरशी संगनमत करून एक धक्कादायक प्रकार आमच्या समोर आलेला आहे। त्याची लक्षवेधी आम्ही मांडतोय की ज्यामध्ये ती घरं 20% द्यायला पाहिजेत हा नियम आहे, पण त्या ठिकाणी ही घरं पहिले दिलेल्या सीसी मध्ये त्याचा उल्लेख आहे की EWSची एवढी घरं तुम्ही द्यायची आहेत, पण काही दिवसांनी मात्र त्या रिवाइज सीसी केली गेली आणि त्याच्यामधून ती घरं वगळली गेली। काही बिल्डर्सला तर मूळ सीसी देतानाच त्यातून EWSचा पार्ट आहे तो वगळला गेला आणि त्याच्यामध्ये 791 घरांचा हा प्रश्न आहे। आणि जर का आकड्यात बोलायचं झालं तर आज जो नवी मुंबईचा दर आहे घरांचा त्यानुसार 500 कोटीचा हा एक घोटाळा आहे, ज्या विषयामध्ये मी सरकारचं लक्ष वेधून घेणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।